रायगढ़ जिला परिषद के चुनाव के दौरान शेकापक्ष प्रणीत गठबंधन द्वारा देवीचापाड़ा ग्रामवासियों को दिए आश्वासन की पूर्ति इतवार को की गई। रायगढ़ जिला परिषद अंतर्गत ग्रामीण स्वच्छता एवं जल आपूर्ति योजना का भूमि पूजन शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों किया गया। राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना के तहत शुरू की गई इस जल आपूर्ति योजना के उद्घाटन अवसर पर पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, सभापति हरीश केनी, उप सभापति प्रमिला पाटिल, APMC के उप सभापति गणपत बुआ दाभड़े, ZP सदस्य एकनाथ देशेकर, पंचायत समिति सदस्य चंद्रकला शिल्के, APMC के संचालक बालाशेठ गोंधली, विष्णु जोशी, सुरेश भोईर, पंचायत समिति के पूर्व सदस्य गोमाजी म्हात्रे, देवीचापाड़ा ग्राम पंचायत की सरपंच सविता फड़के, उप सरपंच शशिकांत गोंधली आदि सहित ग्राम पंचायत सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। लगभग 1,18,59,000 रुपयों की लागत से बनाई जाने वाली इस जल आपूर्ति योजना में जो जल कुंभों का निर्माण किया जाएगा उसमें तकरीबन 5 लाख लीटर पानी का संचय होगा और देवीचापाड़ा ही नहीं बल्कि आसपास के गांवों को भी पानी की किल्लत से छुटकारा मिलेगा। इस योजना के लिए MIDC जल आपूर्ति योजना करेगी, जिसके चलते देवीचापाड़ा और आसपास के गाँवों की पानी की समस्या हमेशा के लिए खत्म होगी। योजना के भूमि पूजन अवसर पर उपस्थित जन समुदाय को संबोधित करते हुए शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने कहा कि देवीचापाड़ा ग्राम वासियों ने आपसी मतभेद भुलाकर जो एकजुट दिखाई है वो प्रशंसा के काबिल है। इस योजना के निर्माण में किसी भी प्रकार की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। मनापासून सुरुवातीला आपण साऱ्यांना धन्यवाद देईन की आपण सारे जण आपसातले सारे मतभेद विसरून या पाणी पुरवठा योजनेसाठी एकत्रितरित्या आलेला आहात आणि आपल्या गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या भावनेतून तुम्ही सारी मंडळी एकत्रित आलात। मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण आपल्या गावच्या विकासाच्या दृष्टीने ही भूमिका घेतलेली आहे ती भविष्यात ही कायम राहावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपण मंडळी जाणतोय की पाणी पुरवठा हा जर पद्धतशीर असला, स्वच्छ असला, शुद्ध असला तर अनेक आजारांच्या बाबतीत, साथीच्या रोगांच्या बाबतीत या साऱ्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो आणि गावाला आरोग्याच्या दृष्टीनं व्यवस्थितरित्या मॅनेज करण्याच्या दृष्टीनं आपल्याला या गोष्टीचा निश्चितपणाने फायदा होईल। इस दौरान पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे तथा पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल ने भी उपस्थितों को संबोधित किया। योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जर आता आपण बघितलं सर्व समाजामध्ये आपण बघत असतो तर पूर्वी रोटी कपडा मकान हा एक विषय चालत असे, पण सध्या आपल्याला रस्ते, गटार आणि पाणी याची अतिशय गरजेची एक बाब झालेली आहे आणि त्याच्यातला एक भाग म्हणून पाणी पुरवठा योजना या गावाला अतिशय महत्वाची होणार आहे। रस्ते तर झालेले आहेत, गटार सुद्धा आहेत, पण जे काय पाणी ते स्वच्छ ठेवण्याकरता तो पाणी पुरवठा योजनाचा इथं भूमिपूजन झालंय की लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना देऊन आणि या करून आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो की तुम्हाला चांगल्या प्रकारचं पाणी मिळेल। आज मी आपल्याला सांगेन की ही जी योजना आपण या ठिकाणी करतात ह्या योजनेमध्ये तुम्ही आपल्या घरची योजना आहे, आपल्या घरचं काम या दृष्टीने याच्याकडे लक्ष द्या। कारण मागे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण आपण अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, परंतु आपल्या दुर्दैवाने ते काम होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे आपण टीकेला आपल्याला सामोरं जावं लागलं। मी आपल्याला विनंती करीन की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामामध्ये आमचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर तुम्ही हस्तक्षेप करू नका। ते काम आम्हाला आता आमच्या स्तरावर करून घेऊ, पाणी तुम्हाला मिळणार आहे, पण योजनेमध्ये हस्तक्षेप केला की कामात अडचणी निर्माण होतात। तर आता एवढी मोठी योजना जी शासन आता त्या ठिकाणी नष्ट करायला मागतो ते मी आपल्याला विनंती करीन की आमचे एकूण इंजिनियर भटणी, आमचे इंजिनियर हे सातत्याने रोज या योजनेच्या कामासाठी या ठिकाणी फिरत राहतील। अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार काम अशा कसं होईल हा आपला पाण्याचा दृष्टिकोन आहे। तर प्रत्येकाच्या घराखाली दारात आपल्या गावाचा नळ गेला पाहिजे, कारण सर्व औद्योगिक वसाहत पालेपूर ग्रामपंचायत म्हणजे वेगळं आपलं नाव घेतलं जातं। विकासाच्या बाबतीत तुमच्याकडे लोक चांगल्या मार्गाने बघतात, तर आपल्या गावात नळ, पाणी, शाळा या ज्या काही शासकीय सुविधा त्या चांगल्या रीतीने मिळण्याच्या दृष्टिकोनातून मला गर्व वाटते की आज ग्रामपंचायतीतले सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले। विकासाच्या कामात जर तुम्ही मंडळीने असाच खांद्याला खांदा लावला केला तर उरलेली राहिलेली कामं सुद्धा निश्चित तुम्ही चांगल्या रीतीने
पार पाडाल. असंच एकमेकाला तुम्ही सहकार्य करा. या दृष्टीने जर असं सहकार्य राहिलं तर राहिलेली कामं आम्ही आमच्या पद्धतीनं काय तुम्हाला मदत लागेल ते करू. हेही काम तुम्ही चांगल्या रीतीने करून घ्या. पण एक काम करताना तिन्ही गावाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे विशेष प्रयत्न करावं अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो.